तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जॉमेट्रीचा चॅप्टर नंबर 4 पाहणार आहोत, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर फार सोपा आहे. त्यामुळे आपण फर्स्ट टाइप बघू, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे काय असतं. फर्स्ट क्वेश्चन आपण बघू की ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. इन ट्रायंगल एबीसी AB इज गिवन 5.4, AC 6 आणि दोन साइड्सचा रेशो दिलाय की AB बाय PQ चा रेशो आहे 3:2 आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC आणि PQR. हा फर्स्ट टाइप आहे की ज्यामध्ये आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले असतात. तर आपण काय करायचं, आधी ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR आहे, बरोबर आहे. मग दोन ट्रायंगल सिमिलर असल्यावर त्याच्या साइड कशा असतात, रेशो मध्ये असतात. सो करस्पॉन्डिंग साइड AB ची करस्पॉन्डिंग साइड काय येते, PQ इक्वल टू BC ची करस्पॉन्डिंग साइड QR अँड AC ची करस्पॉन्डिंग साइड असते PR. सो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. मग यामध्ये आपल्याला AB दिले की AB किती दिले, 5 दिले. PQ माहिती नाही. BC किती दिले, BC किती दिले 4.2. QR काढायचंय आणि AC किती आहे 6 सेंटीमीटर. PR आपल्याला काढायचे. AB 5.4. तर आपल्याला ह्याचा रेशो दिलेला आहे, किती आहे रेशो 3:2. तर आपल्याला काय करायचं, कोणतेही दोन रेशो घ्यायचे कारण हे इक्वल टू सगळे रेशो इक्वल आहेत. तर कोणतेही दोन रेशो घ्यायचे आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. समजा आपल्याला PQ काढायचंय तर काय करायचं, 5.4 बाय PQ इक्वल टू 3/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो 3 into PQ इक्वल टू 5.4 into 2. So PQ equal to 5.4 into 2 divided by, हे मल्टिप्लाय मध्ये इकडे केलं काय, डिवाइड. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 8 जा 24. सो 8 into 36. सो 3.6 सेंटीमीटर PQ भेटलं. सिमिलरली आपण QR काढू शकतो, PR काढू शकतो आणि मग आपण ते दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. तर नेक्स्ट काय करू आपण आता, 4.2 बाय QR आणि रेशो सेमच घ्यायचा. किती घ्यायचा आहे 3.2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into QR इक्वल टू 4.2 into 2. सो QR इक्वल टू 4.2 into 2 डिवाइडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 4 जा 12. सो QR इक्वल टू 14 2 जा 28, 2.8. सिमिलरली PR पण काढू शकतो. AC किती दिले 6 बाय PR इक्वल टू 3/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into PR इक्वल टू 6 2 12. सो PR इक्वल टू 12 डिवाइडेड बाय 3. सो PR इक्वल टू 4 सेंटीमीटर. तर त्यानंतर आपल्याला PQ भेटले, QR भेटले आणि PR भेटले. आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. आधी रफ डायग्राम काढायची. रफ डायग्राम मध्ये PQR मध्ये QR किती आहे 2.8, PQ किती आहे 3.6 आणि PR किती आहे 4. तर आधी बेस काढायचा, 2.8 बेस काढायचा. Q पासून कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा 3.6, एक आर्क काढायचा. पुन्हा R पासून 4 डिस्टन्स घ्यायचा, आर्क काढायचा. इथे एक P पॉइंट भेटेल. दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल PQR. सिमिलरली ट्रायंगल ABC पण आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो कारण ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे AB, BC आणि AC. तर हा झाला टाइप फर्स्ट.